गाणारा पोपट. एकदा एका फकीराने बादशहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्त्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एक सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशहाला खूप आनंद होई. त्याच्याकडून उर्दू कविता ऐकण्यात बादशहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे. एका दिवसाची गोष्ट. सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्याबद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्कटीत भडकावली आणि तो म्हणाला, "हे बघ, पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमला आहे. पोपटाला काही होता कामा नये. पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवून टाकेन. समजलं?" सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला, परंतु पोपटाला काही ना काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असे दिवस जात होते. एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीराभोवती लपटून घेतले. त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता, तरी पण पोपट बरा होत नव्हता. बादशहाही आपल्या काही महत्त्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताना पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला. त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वतः पोपटाची परिस्थिती पाहिली. सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला, "ठीक आहे, मी बघतो. सगळं तू घाबरू नकोस." बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला, "सरकार, आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पाहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो, आज तर केव्हापासून तो परमेश्वराच्या चिंतनात मग्न आहे. चला आपण तरी एकदा." बादशहा बिरबलाला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला. पाहतो तर काय पोपट मरून पडलेला. तो बिरबलाकडे वळून म्हणाला, "बिरबल, तू तरी किती मूर्ख आहे. अरे, हा पोपट तर मरून पडला आहे." "नाही सरकार, पोपट मेलेला नाही. परमेश्वराच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला. सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पसरून गाडायला सांगा, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती भेटेल." बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली. "पोपट मेला असं सांगायला आलास तर तुझं डोकं उठवून असे सेवकाजवळ बोलल्याचं त्याला आठवलं. बिरबलानं युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबलबरोबर निघून गेला.